देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने Bye.
हरी ब्रह्मरस घेई काढा
घेई काढा ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा वारेल पथ्यनाम विठोबाचे पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसवे भवरुगाय सिदाय भवरुगाय सिदाय अनेक काय शुद्धकी तुका म्हणे नोहे बाधा तुका म्हणे नोहे बाधा कदा काळी भूतांचे अनेक कदा भूतांचे पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवे मायोग पेटे तटेरी मरच्या परम पुंडरे काय दासम मुनिते समागच्छते समानंद कन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पालयन्नकायो सर्वमाया किती वेळेस उठावं लागेल किती वेळेस बसावं लागेल इकडूनच बस आपल्याला विक्षेप तयार होतो ना इकडून या ना काही जागा आहे या म्हणजे त्या गाडीला जागा राहते गाडी येऊ ट्रक येऊ टेम्पो येऊ काही येऊ कीर्तनाची लय हाऊस त्याच्यात पडला पाऊस त्याच्यात असं झालं का विक्षेप तयार होतो का नाही त्या मावल्याची नीक लागत नाही काय गेले बाया रातचं काय भुकलं काहीच नाही अरे पुरालीकडे सारखं म्हणजे तुम्हाला ओढायचं काम पडणार पांडुरंगा करू त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला तरूप पवन दाधो चराचरी नमो ज्ञानेश्वरा शिवृत्ती उदारा सुपाठ देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यात्रयजनी देवाची या जगत उद्धाराला जी धरेला अवतार मेरा विला परिवार सिद्धायता मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यात्रयजनी देवाची ओम ब्रह्मानंद ब्रह्मस्पदं केवलं ज्ञानवृत्ती द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं मुरारिवीर्यं वंशानर्गानदानविरचं कोटिक्षत्रिनिवासनं तन्नमामि वेदविद्यावरिष्ठं शरणचरण हनुमन्तं शावरीला आपणच त्याच्यामुळे अडतास लवकर घ्या त्याच्यामुळे हा आपण काही रातभर तर कीर्तन केलं हे काही संन्यास घेणार आता दोघालाच वाढायचं
तुम्हाला माहिती बाबा, शास्त्री बाबाला माहिती, जुन्या काळात बैलाचे नांगर राहायचे, मागचे कुस्तर राहायचे, मग पुढच्यावर पदर टाका लागत होता. आता काय पदर टाकी द्यायच्या, ते दोघंच वाढाला हे तरी बरं झालं. पांडुरंग मी लय वर चालत, गेल्या वर्षी लय हाल झाले. म्हणजे आज दिगंबर बाबाची काहीतरी कृपा का आज बरं चाललं. चला म्हणून आमच्या पवार महाराज आज तर झालंच नाही बाबा, नाही एकच आले, दुसरे कुठे गेले. बरं बरं लग्नाला गेले का, बरं बरं चांगली गोष्ट आहे. ध्यान आहे बा मला बाबा जायचं. विठाला विठाल बालकांनो, तुम्हाला जावं म्हणलं का जावा टाळ वाजायचा, मध्ये नका वाजू थोडासा. चांगली गोष्ट आहे, नवीन पेठ उडाले, आनंदाची गोष्ट आहे. बरोबर नाही तर यायला तयार नाही बाबा. आता पिढ्या बंद पडायचं कामाला ती बरे तरी येऊन राहिले बिचारे. ब्रह्मरासाठी ही काढा जिने पिढा वारेलं पद्यनाम विठोबाचे आणि गवाचे नसेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही आपण. हो, आपल्या गावातील तपमूर्ती असणारे ब्रह्ममूर्ती हरिभक्तपरायण दिगंबर बाबा गायकवाड यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा चालणारा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा. याला बायपास नाही तुमच्या गावाला, मोदीला पत्र पाठवले निदान बायपास करून देईल परमार्थ. आणि चालत असणारा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील 5व्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सप्ताह कमिटीनं आयोजकांनी गावकऱ्यांनी दिली. सर्वांना लाख लाख धन्यवाद. विठाला देवाजीच्या पूर्ण कृपेनं साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं आपल्या गावातील हरिभक्तपरायण बबनबाब मास्तर तसेच हरिभक्तपरायण दिगंबर मास्तर या दोन मास्त्यांनी हा यज्ञ चालू केला. आता ते नाही आपल्यामध्ये, परंतु त्यांची ही धुरा आपण पुढे चालू ठेवली. ज्यांनी ज्यांनी चालू ठेवली त्यांना सर्वांना लाख लाख धन्यवाद. ज्या महात्म्यांनी आपल्या गावामध्ये तोप केलं. संत एवढ्या करताच येत असतात. संताला स्वतःचा संसार नसतो, ज्याला स्वतःचा संसार असतो तो संत असतोच असं मला म्हणायचं नाही. असे आपले ब्रह्ममूर्ती दिगंबर बाबा गायकवाड यांनी तप केलं आणि त्यांचं आजचं तृतीय पुण्यस्मरण आहे. त्या अनुषंगाने हा नामयज्ञ सोहळा आहे. म्हणून मायबाप तुम्ही सर्व गावकरी मोठ्या उत्साहानं हा कार्यक्रम साजरा करतात. आणखी राहिल्या सैन्याने यावा, कारण वर्षातून एकदाच आपला कार्यक्रम असतो. सर्वांनी या आनंद सोहळ्याचा लाभ घ्यायला. घरी कोणाला गिळायला भेटत नाही का? आम्हाला धंदे नाही का? तुम्हाला उद्योग नाही का? म्हणजे रिकामी लोकांचं काम आहे. लोक ते रिकाम्या लोकांचं काम आहे. सप्ते म्हणजे रिकामी लोकांचे काम. यायला लई काम आहे आकडे लावायचे. हे व्हॉट्सअप जर खोलले तर 12-1 वाजे डोळे ताणी दाबा 5 वाजता आणि इकडे यायचं म्हणलं तर नको म्हणजे जाऊ दे. त्यांचं कार्य पुढे चालू ठेवणार नाही. ज्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्याकडे गेल्या वर्षापासून येण्याचा योग येत आहे अशी प्रेमाची मूर्ती हरिभक्तपरायण विजय भगवान शिरसाट या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या आमचं काहीतरी नाळ जुळेल म्हणून तुमच्याकडे येण्याचा योग आला. तसेच हार्मोनियम वादक समाधान महाराज गेल्या वर्षी आपले होती गाठपे. हा वा वा जंजाळकर, तसेच सुधाकर महाराज, तसेच किसन महाराज आणि साहेबराव महाराज ज्यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालू आहे. आपल्याच गावातील तपमूर्ती हरिभक्तपरायण पांडुरंग बंडू दुतोंडे महाराज, तसंच ज्यांची दुसऱ्या दिवशी सेवा झाली. आपल्या हरिपाठाचं नेतृत्व सर्व कार्यक्रमाचं झालेले ज्यांच्याकडे आहे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तोपर्यंत श्री गजानन महाराज शास्त्री त्यांचे चिरंजीव शास्त्री महाराज आम्हाला लाभले. मृदंगाच्या बिनधास्त वाजायचं कोणता का बाबा असा घाबरायचंच नाही. मस्त व्यवस्थित
चालू आहे चांगलं व्यवस्थितरित्या वाजायचं भगवंत तुम्हाला अखंड कृपा करो सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो कारण बोलायला वेळ गेला तर अवघड होईल का नाही आम्हाला वेळ पुरत नाही 2-2 तास असो 3-3 तास असो तुम्ही किती वेळ बोलायला लावा आम्हाला वेळ कमी पडतो पण तुम्ही वेळेवर चालू केलं म्हणून तुमच्या सर्व सज्जनांना एकदा नमस्कार करतो माता माऊल्यांना आणि आमचे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध जेवढे आलेले आहे या सर्व महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या मारुती बाबाला साक्षी ठेवून सेवेला सुरुवात तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग म्हणजे तलाट फल भेट नाही अभंग म्हणजे नव्हात पिता हात किंची नाही अभंग म्हणजे सांगिला वाणी नाही अभंग कशाला म्हणतात अरे त्या महात्म्यांनी या साधू संतांनी हाडाचं कडं रक्ताचं पाणी उभा करून हो एवढी लाखो संपदा निर्माण केली कशा करता काय अपेक्षा होती त्यांना समाजाकडून एक आणि एकच एवढ्या करता संत जन्माला येत असतात कारण संतांनी ती गोष्ट परिपक्व अनुभवाला आली त्यांना कळालं या गोष्टींना जीवाचा उद्धार होतो म्हणून ही गोष्ट समाजाला सांगायला पाहिजे एवढ्या करता साधू संतांचा अंतःकरण तुटत होतं जगाचा कल्याण समाजात वाळीत टाकणारे आम्ही तुकड्या करता मोती करणारे आम्ही सुळावर घालणारे आम्ही आणि आता जगद्गुरु तुकाराम महाराज की जय व त्याचे नाव त्यांची त्याचे पित्र वा रे वा मेंटल खोपडीची खरा बोललं का सख्याईला राग येतो कशा करता लाख बोलाचा समाज एकत्र येऊन बसतो मायबाप या समाजाला काय सांगितलं पाहिजे जे संतांना सांगितलं ते सांगतो का माझ्या मनाचं सांगतो कोण सांगत इथं संताचं संत फक्त लागत आम्हाला काय आला जाऊ द्या पुढं लई नशीब बसन तुमचे इंजेक्शन संत काय लागत या संताचं पाणी पण झालं आम्ही धिंगाणा घालायला मोकळे आम्ही माय धरली बाप धरली कोणा सासू सुना धरल्या कोणा काय धरलं उदाराचं आहे का एवढ्याच्यात उदाराचं काय ना उदार होतो खाली मुंडक वर पाय देवा मी केलं काय ना उदार होत ज्या गोष्टींना उदार होतं तेवढ्या करणं त्यांचे अंतःकरण तुटले त्यांचे मायबाप जे अंत प्रायश्चित्ताला घातले कशा करता एवढ्या लेकरावर एवढा मोठा अन्याय तरी जगाच्या कल्याणा म्हणून मायबाप बसले त्याला 500 लोकांनी जरा विचार करायचा आहे जन्माला आलो ना पुन्हा जन्म भेटणार नाही अरे आला हा जन्म येणार नाही पुन्हा
आपल्याकडून बाबा ढोराचे दिंडे गेल्या का पंढरपुराला? कधी ढोराचे दिंडे पाहिला तुम्ही? नाही ना. माणसाच्याच राहत्या ना. माणसाच्या टपुऱ्यात उतरू नाही का ही गोष्ट? माणसालाच कळू शकते, माणसालाच कळू शकते. म्हणून संताला सांगायचंय मायबाप जन्माला आला ना, एक दिवस तुला मारायचंय. हो, एक दिवस तुला धडकायचंय. वीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. अरे जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. ये तो उरण नाही आले अवतार. कधी ते राहणार मग आपल्या समाजा बांधणार आहे. याच्या करता 50 एकर घेऊन ठेवलं लोकांचे बांध कुरू कुरू. याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात साऱ्याच्या डोक्यात आपल्या मुखंडी घेऊन निघून गेला. मग काय त्याच्या समाजा बांधणार आहे का? जन्माला आला ना माणसाच्या, आपण माणसाच्या जन्माला आलो ना, एवढी एक गोष्ट करता येते. एवढी एक गोष्ट माणसाला करता येते. फक्त माणसानं धडाचं समजून घेतलं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे मला एक दिवस धकायचंय. लोक म्हणते जन्माला आला की नाही, खाली हात आला, खाली हात आहे. मेंटल खोपडीच्या खाली हात आला नाही, खाली हातात नाही. खाली हात आलो का मी? हा, लय मोठे गठुडे बांधून आणले. तुम्हाला आम्हाला माहित नाही, तुम्हाला आम्हाला माहित नाहीये किती गठुडे आणले. ते संताला माहितीये. म्हणून संत सांगतात माणसाच्या जन्माला आला ना, ब्रह्मरस गेली काढा. काय घे आणि कुठे भेटत होतो? कोणत्या बाजारात भेटत होतो? चिखलीच्या रायपूरच्या ब्रह्मरसा कुठे भेटत होतो? ऊसाच्या रसासारखा रस राहतो काय? त्याच्या काय रसवंद्या राहत्या का ब्रह्मरसाच्या? काय म्हणते ब्रह्मरस? तू बरोबर सांगता. जर तुला जन्म मरणाची पीडा मारायची असेल तर तुला ब्रह्मरस सेवन करावा लागेल. ब्रह्मरस गेली काढ. अरे जेणे पीडा वारेल. रोग नाही असा माणूस आहे या जगात. ज्याला रोगच नाही असा माणूस आहे का? नाही 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 नाही. आता प्रत्येकाला रोग आहे मायबाप. पण तुम्हाला आम्हाला जो रोग लागलेला आहे तो जन्म आणि मरणाचा रोग आहे. आणि जर त्या जन्म आणि मरणाच्या रोगातून तुम्हाला वाचायचं असेल काय करावं लागेल? काय करावं लागेल त्याला? सत्यनारायण करावं लागेल, उपास करावं लागेल. काय करावं लागेल त्याला? ज्याचा रोग गेला त्याला भेटा. सोपा पर्याय घे. ज्याचा रोग गेला, कोणाचा रोग गेला? कोणाचा रोग गेला? संतांचा रोग गेला. आता नाही येणे जाणे, त्याला येणं नाही जाणं नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. अरे बोलिले ते ऋषी सांगते भाले वरताया. ते वैकुंठातून आले, वैकुंठात गेले. मग त्याचं जन्म मरण कुठलं? त्याचा रोग त्याला भेटावं लागत. माझ्यासारख्या मेंटल भेटून तर मग का करा मला तुका म्हणे रोगा पाहिजे नाही करी ज्याचा रोग नाही गेला ते सांगू राहिले. आधा हकीम जान खतरे में, आप मरे तो मरे यजमान तुम्ही लेके मरे. बघा संतांनी कसं सांगितलं. या गोष्टीची परिपूर्ण अनुभूती त्यांच्या जीवनामध्ये आली. पहिले अनुभवाचं सांगावा का मनामनीचं सांगावा? वाचून तर कोणी सांगेल? वाचून तर कोणी सांगेल का नाही? वाचून सांगावा का अनुभवून सांगावा? शास्त्र म्हणजे काय जेवायच्या पत्तरवाळ्या राहत्या? शास्त्र
देवाच्या पत्तरवाळे का शास्त्र आजमावण्या करताय? काय करताय शास्त्र? देव आलेला अनुभव, देवाचा आलेला अनुभव शास्त्रात लिहिले ना. शास्त्र काय करता लागत? पत्तरवाडा जेवायला काय म्हणावा. तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये माझ्या सद्गुरूच्या कृपेनं ब्रह्मरसाचं पान झालं. म्हणून काय झालं मी तुम्हाला सांगतो. अनुभवाचे रस देव हरत होता सोडू तो दविता पुढे पोती. अनुभवाला माझ्या अंगाला अनुभव आले अंगा. अरे ते या जगात देताचे आमचं जन्म मरण कुठलं म्हणून तुम्हाला सांगण्याचा अधिकार आमच्या सद्गुरूंना आम्हाला सांगितला. तुका म्हणे मत धारिले आणि मार्ग हा कोणता सोपा, कोणता मार्ग आणि कोणता सोपा मार्ग. हा म्हणून तो संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं तो मार्ग काय आहे तुका मला सांगतात. त्याला एकच पथ्य आहे. रोग झाल्यावर पथ्य पाळा लागत की नाही? रोग झाल्यावर पथ्य पाळायला लोक म्हणजे मटणं सोडायचे, दारू सोडायचे. दारू मटण्यासाठी माळा आहे मेंटल खोपडीच्या. गिळाच्या टायमाला कोणाला बोला विचारला का मी खाऊ का नको म्हणून मग सोडायला बघायला लागत. ढोसाच्या टायमाला विचारलं का माईला का बापाला का भावाला कोणाला विचारलं का ढोसाच्या टायमाला कशी बाटली घोडी तोंडाला लावली थोबड वाकडं करी तरी गिळली. आणि दारू सोडायला बोला लागत. काय लागत बुवा? ज्याला जन्म मरण चुकवायचं त्याला एक पथ्य तुकोबाराय पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. जर ब्रह्मनाम तुझ्या जीवनात आलं त्या ब्रह्मरसाचं प्राण केलं ते नामाचं ज्यावेळेस चिंतन केलं त्यावेळेस तुझा भवरोग नामाचा रोग जाणार आहे. जन्म आणि मरणाचा रोग निघून जाईल. पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. या वाचेनं दुसरं काहीच करायचं नाही. एवढ्या करतात तोंड दिलं देवाला. काय करता दिलं लोकांना शरीराला तोंड काय दिलं शरीराला नाही ना. वाचेला एकच छंद लागला पाहिजे. त्या नामाचा छंद लागला का त्याच्या शिवाला सुद्धा ती गोष्ट येत नाही. त्यांना काय होतं भवरोग ऐसे जाय आणि काय शुल्लके. अरे भवरोगाचं दुःख नामानं जातं. जी हवे ना तुम्हाला आम्हाला जन्माला यायला कारण 3 झाली. मागच्या जन्माचं पाप पुढील जन्माला कारण, मागच्या जन्माची वासना पुढील जन्माला कारण आणि मागच्या जन्माचं कर्म पुढील जन्माला कारण. या तिन्ही भावाला जर नाश करायचा असेल, या तिन्हीला जर काडी लावायची असेल तर झाडाला फाशी घ्यायची नाही ना. झाडाला जर भाजी घेतली ना रव नरकाला जावं लागत आहे. पुन्हा त्याला योनीच नाही. जो चुकीच्या मार्गाने गेला त्याची किती तुम्ही नारायण नागबळी करा त्याचा तर गेलाच, पण किती नारायण नागबळी करा त्याला योनी नाही. योनीच नाही त्याला. 84 लाख योनी नंतर भेटा द्या पण त्याला योनी नाही. कारण त्याला दिलेला माणसाचा जन्म त्याला चुकीच्या पद्धतीनं घालावला. किती राग येतो. बोलली असन बायको दिले असन शा इतकं फाशी घेऊन मारा इतके जीवाला कटाळ येतो. नाही काय इतक्या खाली माणूस येतो माहिती का. त्याचं कर्म विचित्र राहत म्हणून त्याला त्या दिशेला घेऊन जातो. हो विपरीत काय विनाशकाले विपरीत भवरोगायचे जाय आणि काय शुल्लके. भवरोगाचं दुःख बऱ्याच सांगतात माझं गेलं. अरे तुमच्याजवळ किती घे तुमचे गुडघे ठणकते पोट दुखते पोराचे लग्न होत नाही पुढचे लग्न तुमच्या दुःखात किती घे. सुनकत ऐकत नाही पोर ऐकत नाही काटते बिघडे सोना बिघडे तुमचे दुःख किती. या उपाधीचे दुःख घेऊन बसले तुम्ही. या उपाधीच्या दुःखाला काळी मागच्या जन्माचे येते भोगावाच लागतात. देवाच्या बापाला सोडलं नाही जायचं तुम्हाला आम्हाला सोडील का. जर त्या तडाख्यातून वाचायचं असेल तर पथ्य नाम विठोबाची आणि गावाचे नसेवी. नामाचं
केलं रे केलं त्याला या सगळ्या गोष्टीतून निघता येतो. पण एवढं करून बुद्धीमध्ये संशय निर्माण होईल, चित्तामध्ये संशय निर्माण होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मोठे कदा काळी भूतांची अनेक कदा भूतांची. तिन्ही चरणामध्ये अनेक अनेक शब्द आलेले आहेत. अनेक वाचन नसेल बर का बरोबर काय शिला अनेक काय शुल्लके आणि तुका म्हणे नवे बाधा अनेक कदा भूतांची. तुम्हाला आम्हाला जी भूत लागत ना ती यंत्रणा आहे. जो माणूस गेला ज्याचं पीठ झाकून ठेवलं त्या पीठ झाकी त्यानं तुमच्याकडे पीठ झाकून ठेवलं वाकडे तिकडे पाय आले ते कोणत्या येऊन गेलं ते 84 लाख येऊन गेलं. नीट गायला मारायला लागत ते गावात कोणाला अवघड खेळ. साधू संत सांगून सांगून गेले निघून पण आमच्या डोक्यात नाही घुसलं ते नाही घुसलं ते. म्हणून तुकोबाराय सांगतात मायबाप जर तुला या सगळ्याची वाट लावायची असेल तर त्यासाठी ब्रह्मनाम तुझ्या जीवनामध्ये यावं लागेल. आणि एकदा ते ब्रह्मनाम तुझ्या जीवनामध्ये आलं आणि त्याचं जर तू चिंतन केलं तर या सगळ्यातून तुझी मुक्तता होते. तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला नाही बा. ब्रह्मरस घेई काढा. बरोबर काढा एका वस्तूचा होतो का नाही. 2-4 वस्तूचं मिश्रण केल्यानंतर काढा तयार होतो ना. बरोबर आहे का नाही. आणि काढा आमच्यासारखे मेंटल सांगू शकत नाही. त्याला त्याच्या डोक्यात काढा नाही त्याच्या डोक्यात राड आहे. ज्याच्या डोक्यात राड आहे तो काढा कशाला सांगेल. त्याला तुमचा रोग घालायचाच नाही. तुमचा रोग गेला ना आम्हाला तुमची कांद्याला पाणी भावले तुम्ही बरे आशेत राहिले पाहिजे म्हणून ते तर खरं सांगत नाही. काहून नाही सांगत. ब्रह्मरसाचा काढा आला रे आला मला सद्गुरु आला ते तो ब्रह्मरसाचा प्याला ते तो ब्रह्मरसाचा प्याला ते तो ब्रह्मरसाचा प्याला ज्याच्या जीवनात ब्रह्मरस आला तो देऊ शकतो. बरोबर आहे ना. तुमच्याकडं आंबट भाजी खाल्ली तर ढेकर काय येतो आंबटच येतो ना. तुरट भाजी खाल्ली तर तुरटच येतो. तिखट खाल्ली तर तिखट ढेकर येतो का नाही. जे खाल्लं त्याचा ढेकर येतो ना. मग भक्ती केली तर भक्तीचा ढेकर यायला पाहिजे का नाही. येतो का. मरुस तर भक्ती चालली हो मग अनुभव काय यायला पाहिजे. बाबळीचे झाडं लावले तर बाबळीच उगतील ना. कांदे लागत बाबळीला. बाबळीच्या बेटाचे आंब्याची अपेक्षा करायची आमच्या बापान ठेवले का. जे पेरलं ते उगत का नाही. हा सिद्धांत आहे का नाही. जे पेरलं ते उगत. मग पेरू काय राहिलो आम्ही. हो काय पेरू राहिलो आम्ही. पीक पिकले प्रेमाचे पीक पिकले प्रेमाचे. 9:30 वाजले. मला मी सेकंड काट्यावर माणूस. तुम्ही तिकडे सेकंड काट्यावर बैल पडी मी इकडे सेकंड काट्यावर पडतो. मला नाही. टाइम इज मनी आहे. टाइम आपल्या लोकांना टाइमची किंमतच नाहीये. हो म्हणून कमी वेळेमध्ये आपल्याला आपल्या अभंगापर्यंत पोहोचलं पाहिजे. ब्रह्मरसाचा विषय चालला होता. ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस केव्हा मिळतो काय म्हणायचं. काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. बसा ना ब्रह्मरस कशाला म्हणतात. ज्यावेळेस ब्रह्मरस जीव घेतो हा ब्रह्मरस कोणी कुणाला पाजला जरा भारी कीर्तन तारीख आहे. एकच तास राहिला. एका तासात बस लहान त्याचे तर पहिले 2 कीर्तन झाले. आज कसं तरी लिंक लागतं दुखतं लागलं काय शास्त्री बाबा. बरोबर आहे ना. हा पहिले दुष्काळ त्याच्यात ह्या सरा असंच चालत आहे माय बाप. असंच चालत आहे. तुम्ही वळा तुम्हाला तारीख द्यायला ना
तुम्ही भूका, तुमचा टाइम झाला का? हे विठ्ठल झटकलं की मोकळे की चालले गेले. घे ना कोणाला. जर उद्धार व्हावा असं वाटत असेल मायबाप, तर जीवाला अनुताप व्हायला पाहिजे. ज्यावेळेस अनुताप होईल त्यावेळेस जीवाला उद्धाराचं वाटत का? जर काट्याचं लग्न नाही झालं तर लग्नात गेलं तर त्या बाईला काहीच कळत नाही बरं का. मान कळत नाही, पान कळत नाही, की पाहुणे भेटी का, काय गडबडी आहे का, काय गडबडी आहे का, काय गडबडी आहे का. तिला दुसरा धंदाच नाही. राहू दे ना, देणं मारुतीला सोडून एखादं सोडलं काय होतं त्याने. त्यानं काय क्वार्याची जन्म घेईल का? भेटलच त्याला पांडी गुरुकी कशी तरी. पण जर पोराचं लग्न नाही झालं तर किती आता असेल संसारामध्ये. जर सोयाबीनला भाव नाही तर किती आगाटानं होतो. सायाचं करीची प्रपंच दिनाची हरीची नावरती कवल्या गुरुदे, हरीची नावरती कवल्या गुरुदे. सायाचं करीची प्रपंच दिनाची हरीची नावरती कवल्या गुरुदे, हरीची नावरती कवल्या गुरुदे. माझ्या जीवनात खरंची प्राप्त झाली. 2-2 पत्न्या करून 4-4 लेकरं होऊन तुकोबरायला पश्चाताप निर्माण झाला. अरे जन्माला आलो कशा करता आलो, आला जी कोटोनिया अरे दासील कवण्या रे जाया गरदार तुझे लोभे अवघी लटकी माया. मनाला लय गोड लागत आहे पंचमधी, आणि अवघीच लटकीत माया नाही. याची माया आम्ही सुद्धा करू राहिलो ना. गठुडीच्या गठुडे तयार करू राहिलो आम्ही बी. हे 2 तास कीर्तन भुकू राहिलो म्हणजे काही लई उपकार करू राहिलो का तुमच्यावर. कीर्तन म्हणजे परमार्थ नाहीये. याच्यापासून परमार्थ नाही योजनला मान करावे. जाऊ दे त्याला जायचं काऊन, जाऊ द्या जायचं जाऊ द्या द्यायला. जर बघा तुकाराम महाराज सांगतात जीवाला तळमळ लागली पाहिजे. काही उधार काय कृपा करील नारायण. त्याला उद्धाराची तळमळ लागली मायबाप. आज सांगा जगामध्ये सांगणारे नाही झाले. एकाला तरी वाटते का उद्धार कशाला म्हणतात, उद्धार कशाला होईल एकाला तरी वाटतं का. उद्धाराचं साधन गुह्य आहे, उद्धाराचं साधन उघड नाही. तुमच्याकडे ज्वार पिरी द्या, ज्वार पेरी द्या ना, त्याच्यावर लाकूड फिरीत असेल, माग राख्या फिरीत असेल ना, टाकून टाकी त्या गहू उघड्यात द्या, टाकून टाकी द्या. काऊन उघड्यात व्हायच्या तिला कशी आकार ठिकणावर म्हणजे ना उघडा असायला. आणि रोज म्हणून राहिले पुसता सांगे ना इथं तुझं पुसता सांगेल बिगर पुसल्या तर कोण नाही रिकामं सांगाल तुम्हाला. पुसता सांगेल ही तर गुज मात बैसून बाजारात एकांत माझ्या गुरुने मला गवाई दिलं एकांत. मुक्ताई सांगू राहिली मुक्ताई. हा एकांतात नेलं की याचे डोळे फिरा द्या. खुली जाऊन काय करते करून काय सांगते करून काय आगत येतं काय आहे हो. तुम्हाला पोरं झाले ना, जिला पोरं झाली तिची गोष्ट आहे.
तिलाच आई म्हणते. जिला पोरं झाली तिला आई म्हणू शकत नाही, म्हणूच शकत नाही. माझी भारतीय संस्कृती म्हणणारच नाही. आई वयासाठी काहीतरी तिने हातपाय खोलले असं का नाही? तुमच्या अंगाला घाम नाही आला? तुमच्या अंगाला काटा नाही आला का? लेकरं होता ना, आराडे वराडे नाही का? हसत हसत लेकरं झाली तुम्हाला. मग कळा येत होत्या ना, माझ्या आईला येत होत्या कळा. या आता नवीन हे टेस्ट ट्यूबीचे यायला काय याच्या काळा हे पहिल्या महिन्यापासून हे गोळ्यावर यायला काय याच्या काळा तिचे महिने भरून जाते तरी कळत नाही. डॉक्टर म्हणते पोरगं सुजलं, काय सुजलं त्याला काय माहिती, काय वाघ घेतली का त्या गोळ्याला फुगलंय ते. काळा सुद्धा येईना, परमार्थात येईना आणि संसारात येईना. दिले प्रेम कळा नानमोद्रा नानमोद्रा, दिले प्रेम कळा नानमोद्रा. ज्ञान नाम देवता बघे जरा वाचा ना, बघा ना, बघा. तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये मला उदराची तळमळ लागली. उदराची तळमळ लागल्यामुळं 8 पिढ्याची वारी तुकोबारायच्या घरात. 8 पिढ्या बरं का, 1-2 पिढ्याची नाही. आणि मोदीने फ्री केल्या म्हणून नाही, 8 पिढ्याची वारी तुकोबारायच्या घराचे. ज्यावेळेस तुकोबाराय देवा पुढे जातात, पांडुरंगाच्या समोर उभे राहतात, त्यावेळेस पांडुरंगाला विचारतात. तिथं जे संत मंडळी असते ना, त्या संत मंडळाला विचारतात कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. हरी तुम्हा कोणा ठावाचे, हरी तुम्हा ठावाचे, हे सारे प्रमाण नवीन राज. त्याच्यामुळे यायचे गुंडके पुढे यायला माहितीच नाही राज. लोक म्हणजे हे कुठून आणलं होतं सकरा महाराज? हे आमच्या बाहेरचे प्रमाण आहे का? त्याला प्रश्न पडला कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी तुम्हा कोणा ठावा असे लागत असे पाया येतो लोटांगणी, मात तरी कोणी दावा याची. त्याला प्रश्न पडला, आपल्याला का पडत नाही? मला एकदम भेटलो होतं त्या 40व्या भागामध्ये, म्हणजे 10,000 कीर्तन झाले म्हणजे थांब तुला आता पालखी यायची न्यायला. कीर्तन म्हणजे 2 तास लोक आवडून धरायचे अक्कल आहे फक्त. कीर्तन म्हणजे परमार्थ नाही. इथं शिट्टी जर वाजली तर विमान येतं का नाही? पीर परमार्थ याच्यापेक्षा लई कोशी अंतरावर आहे. तो परमार्थ काय करता तुकोबारायला देऊ सोडून ओचूरला जावं लागलं. तो परमार्थ प्राप्त करायला गंजीनाथाला वागून भीमाशंकराच्या गुहेत जावं लागलं. तो परमार्थ प्राप्त करायला नामदेवाला पंढरपूर सोडून औंढ्याला जावं लागलं. तो परमार्थ प्राप्त करायला रामाला अयोध्या सोडून वशिष्ठाच्या आश्रमात जावं लागलं. काय करता गुरु करायचे असतात आणि गुरुने काय सांगावं? उद्धाराचं साधन सद्गुरूंना देत असतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात एकलेली अवदान दिले, अरे मर्ग सर्व सुखाची पात्र होईले, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. एकदाच ऐकावं लागत, एकदाच. किती कीर्तन ऐका द्या. दया जया परमार्थाची तार. तार काय म्हणते? काय म्हणते तार? जया परमार्थाची तार तिने सांडावे लिगाड. काय म्हणते लिगाड? सारा बोकंडी घेऊन बसला. 4 वेद पाठ, 6 शास्त्र पाठ, 18 पुराण पाठ. अरे 4 पडे 6 पडे 18 किए पाठ. एक आत्मज्ञान की खबर नहीं, जैसे बड़बड़े
कुत्रे मज भुकते कुत्र्याला कळत नाही काय आलं भुकायचं त्या गल्लीचे भुकते म्हणून या गल्लीचे भुकते जया परमार्थाची झाड अरे तेने सांडावे बिगाड दरोणी भजनाची झाड नित्य नेम आदरे आता तुमच्या सगळ्यातली अखंड आहे ना मी आलो तो अभय पडेल होतो जेवायच्या टायमाला पण आगायच्या टायमाला पण आणि अखंड काय म्हणजे अखंड ज्याला कधी खंड नाही त्याला म्हणतात अखंड बरोबर आहे ना आमचं झोपाच्या टायमाला पण आम्हाला काही करायचं असलं का पण मग अखंड भजन केव्हा चालू होतं माहिती तुम्हाला आणि ते अखंड भजन ज्याचं जमलं त्याला ब्रह्मरस म्हणतात हा ज्याला अखंड भजन जमलं त्याला ब्रह्मरस जमलाच तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये तळमळ लागली जीवना वेगळी मासोळी कैसा तुका तळमळी तुकोबरायला ध्यास लागता तुकोबरायला संतांनी सांगितलं तुका तुला जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तरी तनु म्हणून जीवे अरे चरणाची लागावे अगरवता करावे दाशच कळ तुझ्या जीवनामध्ये गुरु करावा लागेल गुरु विना कळे ना आकल बाजारात मिळेना ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे विस्तार होऊ प्रकटे आत्मबोधाचा तुकोबराय मार्गी लागे ध्यास लागला तुकोबरायांना लागता एका संतांनी सांगितलं तुका तुला ज्याचा ध्यास लागला तुला ज्याची गोडी लागली ती गोडी तुला इथं मिळू शकत नाही हरिप्राप्तीची उपाय हरिप्राप्तीची उपाय हरिप्राप्तीशी करावे गोवाचे ते पाय संत मरून गेले आमच्यासारखे पुढे आले मेकअप मधले रस्त्यात चाललं का पोहा मला कोण म्हणलं का ना तुमची ढेरी बी सुटेल नाही तुम्ही मारा दिसतच हा त्याला ढेरी पाहिजे माणूस दुहेरी हाडाचा पाहिजे तेव्हा महाराज शोभत हो म्हणलं आता जाऊ दे आता मला आमची टिंगल आम्हाला करता येत नाही झाकली म्हणून सवा लागायची याच्या पाठीला पोटा लागले इवळता साधू संतायचे आम्ही दुहेरी हाडाचे सुटू राहिलो करी शेती द्यावा करी माझे जाऊ द्या काय चाललं होतं तू भूक नाही ना तुकोबरायला ध्यास लागल्यामुळं तुकोबराय ओतूरला पत्ता मिळाला ओतूरला तुझ्या शंकेत समाधान होईल आणि म्हणून तुकोबराय ओतूरच्या मार्गी लागल्यानंतर धरपोसर मुक्काम बदल करत ओतूरला आले बाबाजी चैतन्य गावाच्या बाहेर येतात गावात चौकशी केली बाबाजी चैतन्याची भेट घ्यायची त्यांनी सांगितलं ते बाहेर राहते संतान कोण पुसत गांडू भडवे रण चढे मरतो का बेहाल अरे पतीवरता भुकुई मरे पुढं नाही का सांगत व्यासपीठावर बाबाजी नाशिकर गाठलं रखड्या तन्नाला माग टाकलं बाबाजी नाशिकर गाठलं रखड्या तन्नाला माग टाकलं बाबाजी नाशिकर गाठलं रखड्या तन्नाला माग टाकलं बाबाजी नाशिकर गाठलं रखड्या तन्नाला माग टाकलं
विषय पण देवी जगा माझी. तिला तर स्वतःला संत म्हणून घेणारे तयार झाले. आम्ही तुमच्या गुरून पडा आमच्या पाया. लोक आमच्या टांगड्यात आडवे येऊन पडा द्या. घरी मायबापाला चहा पाहिजेच नाही. मायबाप पुढं आमच्याकडे कांद्याच्या चाळी झाल्या शासनाच्या आधार. म्हातारे कांद्याच्या चाळी आणि इकडे बोल लोकांच्या टांगड्यात आडवे पडा द्या. हे त्याच्या बोकांनी त्याच्या बोकांनी. याला परमार्थ म्हणतात. जिथे बाप को रोटी न देवे मरे बात बचताये. अरे मुठभर चावल छतपर फेके. मग इंदुरीवरच घेत मतर थांब बेट्या. मी तुकड्या करता मेलो रे तिकडं चाळी. आता लय टेचित बॉल लावला. लोकांना टेचित बुंदी खाऊ घालला दमदार सांग. याच्या मुखंडी मीच बसणार येऊ. तुकोबाराय उत्तरकडे निघाले. निघता उत्तर मध्ये आले. त्यांनी सांगितलं बाबाजी चैतन्य सकाळी मांडवे नदीवर स्नान करता येत असतात. त्यावेळेस तुला भेटत. इतकी आस लागली पाहिजे बरं का. काही उद्धार पावनाची तळमळ लागली पाहिजे माणसाला. तळमळ का कशानं उद्धार होईल माझा वाटत नाही अजून आम्हाला. उद्धार कशानं होतो. उद्धाराचं साधन हातापाया टाकल्याचं नसतं माय बाप. हो ते भुया आहे. ओठ इलेला कंठ इले जीवाना नरते राम. अरे हम बैठे आराम हमारा भजन करे आत्माराम. बाबाजी चैतन्याची वाट पाहत तुकोबाराय बसले. बसल्यानंतर पहाटेचे 4 वाजले. 4 वाजल्यानंतर बाबाजी चैतन्याची सवारी निघली. पहाटे 4चा टाइम आहे. काकडा भजनाचा टाइम. सर्व देव गंधर्व यक्ष जागे झालेले. पांडुरंगा आता दर्शन जास्त काळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. हो असा रम्य वातावरणामध्ये बाबाजी चैतन्य गंगा स्नानाला निघतात. आणि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी त्या प्रभूचं स्मरण करत करत रस्त्यानं चालले. जाता जाता तेल्याचा घाण्याजवळ तुकोबाराय बसलेले आहे. डोळ्यामध्ये काजळ घालून तेल घालून त्या बाबाजी चैतन्याचे काळे डोळे दाढीवाले मिशावाले काहीच नाही. तुकोबारायला फक्त त्या बाबाजी चैतन्याचा ध्यास लागला. एकच ध्यास लागला. सद्गुरु कधी भेटतील. काही येतील सद्गुरु पाहावयासी सुंदर मंदिर माझे येतील गुरुराज. पाहावयासी सुंदर मंदिर माझे येतील गुरुराज. म्हणून ध्यास लागला. पाठीचा वेळ आहे. रम्य वातावरणामध्ये बाबाजी चैतन्य जसे जसे पुढे यायला लागले तसं तसं भाव अवस्था प्रगट व्हायला लागली. तुकोबारायाचा त्या उद्धाराची तळमळ व्हायला लागली. आणि तो प्रसंग बघा ना. उजळली भाग्य आता आवडी चिंता वाढली. तुकोबारायांना ध्यास लागल्याबरोबर बाबाजी चैतन्य जसे जसे पुढे आले त्यावेळेस तुकोबारायांनी साष्टांग दंडवत बाबाजींना घातला आणि सांगितलं. पहाटे तांबड्यामध्ये तेल काय लाईट होती त्या काळात. साष्टांग दंडवत ज्यावेळेस बाबाजी चैतन्याच्या पायावर घातला त्यावेळेस तुकोबारायांना बाबाजी चैतन्य सांगतात एवढ्या वर्षाचा मी रोज गंगा स्नानाला जातो पण मला आता एवढं सकाळी कोणी दर्शनाला भेटलं नाही. आज कोणी. म्हणून त्याला उचललं. त्या लेकराला तुकोबारायांना उचललं. सांगितलं कुठला सवाल. त्यांनी सांगितलं बाबा देहाला तुकाराम म्हणतात देहून आलेलो आहे. माझ्या जीवनामध्ये मला भगवत प्राप्तीची इच्छा झालेली आहे. म्हणून तुमचा पत्ता मला मिळाला आणि मग मी तुमच्यापर्यंत आलो. सापडा गेली वाटी जाता गंगा स्नान मसला की कर. आता जरा कुई सांगतो. पाहुणे 10 वाजले अजून गोवा गंगा असं झालं सकाळ. आणि मग बघा आता सापडा गेली वाटी जाता गंगा स्नान जरा विचार करा. सुज्ञ माणसे ना मग काय लोक तुला बाबाजी चैतन्यानं तशी परंपरा देताच येत. हात देवणी मस्तकी प्रसाद देवणी केली सुनी. ज्ञानदेवा म्हणे निचाळी सद्गुरूंना केली कोडी. माझा हात देवणी पुढे विजची वाहिली. ते तुझे ज्ञान कृपा दृष्टीनं
ये हृदयीचे ते हृदय घातले हृदया हृदय एक केले द्वैतना मोडनाता केले अर्जुना आपण आईसी ते तत्व ज्यावेळेस बाबाजी चैतन्य तुकोबरायांच्या जीवनामध्ये दिलं आणि तुकोबरायांनी ज्यावेळेस त्याचा अंगीकार केला ज्यावेळेस त्या गोष्टीचा ध्यास लागला हो ध्यानी ज्याचा पंढरी राया ध्यानी ज्याचा पंढरी राया विसर पडल्यानंतर तो ब्रह्मरस अंगी नसायला लागला जसा नसायला लागला तसा तुकोबरायाला परिणाम झाल्यानंतर बाबाजी चैतन्यानं तुकोबरायाला सावध केलं तुकोबा उठा उठा कसं वाटतं तुकाराम कसं वाटतं आता तुला काय वाटतं अभंगाच्या पहिल्या चरणात बाबाजी चैतन्यानं जे दिलं हे बाबाजी चैतन्याच आहे का बाबाजी चैतन्याच नाही मार्ग दावणी गेले आधी अरे दयानिधी संतने येण्याची पंचे चालू जाता ना पडे गुंता कोठे काही मार्ग दावून गेले कोण गेले संत गेले संत एकांची बैसले सर्व सिद्धांत काय गेले त्यानं खालबद्यात काट्या कुठ केला काय ऊसात रस आहे ना ऊसात रस आहे गेले मग त्याला खालबद्यात कुठायचं भेटेल का काय झालं रीत चुकली रीत ऊसात रस आहे बरोबर आहे पण त्याला रीत आहे ना त्याला चरक्यात घालायला लागेल तर खलबत्यात नाही आणि आम्ही खलबत्यात कुठून राहिलो कसं सापडन ते म्हणून जे ऋषी भी बहुधा गीतम गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशनी श्री राजे संसारा एवढे थोर व्हायचे फेडले जगाचे अर्जुनाचे निव्याजे अर्जुनाला सांगितलं बरं का अर्जुनाच्या सुद्धा टोकरीत उतरत नव्हतं अर्जुन सुद्धा म्हणत होता योग प्रोक्तवान हममेव याचं विवरण करताना ज्ञानोबाला सांगतात हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला
सूर्याला मनुला सांगितला, मनुला इक्ष्वाकुला सांगितला, पण ती परंपरा बंद पडली. अर्जुन म्हणतो कृष्णा आत्या भुईची होती ती. कृष्णा तो डोकं फिरलं काय, तू माझ्या आत्याचं पोरग आणि तू काय सांगतो हा योग मी पहिले सूर्याला सांगितला. सूर्याला आता बाय आणि मग सूर्याला काय सांगितलं असं? सूर्यानं म्हणून सांगितलं, म्हणून ईश्वराला सांगितलं, ईश्वरापासून पुढे परंपरा बंद. अर्जुनाला सांगितलंय, कृष्णाला सांगितलं अर्जुना तुला अलीकडचा आहे, तुला मी कळू शकत नाही. तुम्हाला हातापाया टांगल्याचा समजत, मी हातापाया टांगल्याचा नाहीये. मी कसा आहे काळा करता तर ब्रह्मरस घ्यावा लागतो. देव कसा काळाय करता ब्रह्मरस घ्यावा लागतो, आमरस नाही, ब्रह्मरस. आणि ब्रह्मरस एखादा नसतो, आमच्या खिशातलं नाही ते, आमच्या खिशातलं नाही ते. कुठून आला सांगू का? रोज वाराच्या अभंग म्हणते ना, म्हणते ना वाराच्या अभंग म्हणते का नाही? डोक्यात उतरते वाराच्या अभंग. आनंद युगाचा युगाचा देवभाला, आनंद युगाचा देवभाला, बोलाचा बोलाचा घुमला, आनंद बोलाचा बोलाचा घुमला, आनंद आनंद युगाचा देवहारा, अरे निज बोधाचा गुमरा. काय म्हणते निज बोध गुमारा? काय म्हणायचे ते घुमटाला काय म्हणते? या देवाचे भरतावारे अंगी प्रेमाचे पेपर काय गुरगुर करीती करती वेडे चाळे, या तुक या भुंक गेली. असंच आहे ना प्रमाण. निज सत्वाचा कावणा मोठा बोलला काय की जय झाला, देव गेला निघून कापूस्याचा. काय समजून वशिष्ठ सुख बोलली. अरे हाताचं नाही ना, हे अनादी काळापासून आलेलं आहे, जशाच्या तसं आहे. म्हणून तो ब्रह्मरसाचा प्याला माझ्या बाबाची जे त्याच्यानं मला दिल्यामुळे झालं काय? ब्रह्मरस घेई काढा, माझ्या जीवनाची जी पीडा होती, जन्म आणि मरण्याची जी पीडा होती ना मायबाप, लई सोपं आहे. फक्त आज्ञान घालवायचं ज्ञान करून घ्या. आज्ञान घालवण्याचं ज्ञान केलं रे केलं, देवदाचे तसाचे देव, पण वटवागुळीच्या जातीला नाही करत. काय झालं? हंस एकदा वटवागुळीच्या राज्यात गेला. बुलढाण्यात आहे बा वटवागुळी. हा मी पत्ता सांगू का? तिथं लई वटवागुळी त्या ज्यालाकडं. तुम्ही ज्याला जाऊ नका, फक्त ज्यालाकडं जा. मग ते गेले की तिकडं लई वटवागुळी, आणि त्या वटवागुळीच्या राज्यात हंस गेला. आता त्याला संध्याकाळ झाली म्हणून सर थांबलं तिकडे त्याचा आठवण, त्या सगळ्या त्या वटवागुळी. आता ते बसले, त्यांनी सांगितलं आपल्याच पक्षी जातीचं आहे का नो, हे वेगळंच कुठून आलं का नाही? लोक म्हणते ना कुठून आलं का नाही, नवीनच. ते म्हणे हे नवीनच दिसून राहिलं, हे आपल्या तर काही या राज्यात असं आमचा जमारा गेला, आम्ही पाहिलं नाही. असं पाहिलं की नाही तर ढवळ हे साडी काळे, यायला काही दिसत, यायला रात्री दिसत, यायला दिवसा कुठं दिसत आहे. मग ते आलं, मग त्यांना विचारलं का रे बाबा, आता हंसाला रात्री दिसत आहे, दिवसा दिसत. आता ते म्हणे का रे बाबा कुठून आला? म्हणे लई लांबून आलो. मग कसं काय वाटलं आपलं राज्य? वा 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 वा, तुमचं राज्यात काय? म्हणे पाहायचं काम होतं. म्हणे बर बर बर. म्हणे तुझ्या राज्याचं वर्णन करणार. ते म्हणे माझ्या राज्यात सूर्य उगवतो. कोण म्हणे? तुम्ही इडेच आहे ना? लक्षात येऊ राहिलं, मी मराठीतच बोल राहिलो. मायला आयरणी नाही. यस
हंसानं सांगितलं माया राज्यात सूर्य उगतो. जखड म्हातारी वटवागुळ उठली बा. काही सांगतो का म्हणे, तुला अक्कल आहे का काही? माझा मरा गेला, मी मराला टेकले म्हणे. आता उशा पाहायला अगरबत्त्या लावायची पाळी आली. या जगात सूर्यच नाही, तू सूर्य सांगू राहिला. वटवाळू भेळीच्या बाप जामऱ्यात कधी सूर्य पाहायला वटवागुळी बोलू का पुढं मग. देवा हे हृदय मंदिर शोधून पाहे. देवा हे देव आहे, देवा हे देव आहे. देव देहात का हो जाता मंदिरात. हृदय बंदी काना केला हात विठ्ठल कोणीरा. जैसा हृदयामध्ये निरामो सर्व सुखाचा आराम. सगळ्यांना देव सांगितलं, मग दिसत का नाही? अनुभवाला का येत नाही? येण्याची रीत काय? देहातला देव कळण्याची रीत काय? जसं दुधातलं तूप काढायची रीत आहे, तिळातलं तेल काढायची रीत आहे, पुष्पातला सुगंध पाहण्याची रीत आहे. मग देहातला देव पाहायची रीत असेल का नाही? कोणा सांगावा? आज हाकीम जान खत्रे मी कोणा सांगायला पाहिजे? आणि रीत काय आहे? त्या रीतीचा उच्चार तुम्हाला बघायचा दुसऱ्या चरणात करता. ब्रह्मरथ जर तुला भवरोगाचं दुःख काढायचं असेल, तुला जर त्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची जर प्राप्ती करायची असेल, तर त्यासाठी तुला पथ्यनाम विठोबाची आडून बोलावा लागतं. माय बाप, नाम वेगळी गोष्ट आहे आणि नाव वेगळी गोष्ट आहे. नाव उपाधीला ठेवले नामाला उपाधीच नाही. नामाला उपाधी नाही, नावाला उपाधी. नावात आणि नामात जमीन आसमानचा फरक आहे. नाव आकाराला राहत, नाव आकाराला राहत, स्वरूपाला नाव नाही.
आणि जर स्वरूपाचा जर करायचा विचार असेल तर त्याला पथ्य नाम विठोबाचे आडून बोलावं लागेल. उदर दृष्टांत देऊ. दृष्टांत सांग. जुन्या काळात लग्न व्हायचे. जुन्या काळात जर लग्न झाले तर म्हातारी डायरेक्ट नाव नाका मारता येत होतं तुमच्या काळात. म्हातारी डायरेक्ट येत होती का पाणी घेऊन पुढं. आता येत नाही तर तवा येईन का. हे आया हो बरोबर आहे ना. मग पहिल्या वर्षी लग्न झालं ना, पहिल्या वर्षी खाणार ना. मी शेतात चाललो तू भाकर घेऊ. म्हातारीला कळत होतं तवा. आता यायच्या पुढं मुडके जरी मोडले ना यायला काही घेणं नाही. कारण या वाटसप ते तिकडे मुडकं मोडलं काही झालं यायला काही घेत याच्याशी. जुन्या काळात सण सांगत. मग आता जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत खाना पण बरोबर आहे ना. मग ती फटाई पाणी घेऊन यायची नंतर ते बी शेवट्या लेकरून जरी जवळ असलं तर बोलत नव्हते. मान मर्यादा होते. मग वर्षा 2 वर्षात देव पावला. दृष्टांताच्या लक्षात घ्या बरं का. मला काय सांगायचं नाम सांगू राहिलं तुम्हाला. नाम मग नाव नाही. जग नावाच्या नादी लागते नामाच्या नाही. मग 2 वर्षाला देव पावला. देव पावल्यानंतर घरात बाळ्या येतो. लई गरम होतं म्हणून त्याला लिंबाच्या झाडाखाली झोळी करेल राहते दारापुढे. बाळ्या कुठं राहतो झोळी. म्हाताऱ्याला जायचं राहतं शेतात आणि म्हाताऱ्याला बैल सोडले अवताला झुपले वाखराला आणि नेमका चावऱ्या घ्यायचं ध्यानात राहिले. चावरा होता तिथं सापरा. आता बैल सोडावा तर ते खिलरी जाते घेऊन बुलढाण्याला त्याला वाखराला. बैल सोडता येईना चावऱ्या घेता येईना. मग काय म्हणतो बाळ्या चावऱ्या कोण आणि तो बाळ्या झोळीतून उठून येतो नाही ना. सरड्या बायकोला नावानं हाका मारता येत नाही. मग देवाला डायरेक्ट नावानं हाका मारता येतं का बघा. मग बाळ्या मोठा झाला. बाळ्याला बाळ्या झाला. नातू परतुंड घरात आले. यायचे केस पिकली. म्हातारा तर पुढं बैठकी. म्हातारीला ती माग आणि म्हातारीला प्यायचं राहतं पाणी. म्हातारा काय म्हणतो लक्ष्मी पाणी कावा. हाका मारी त्याच्या नावे त्याचे नावाचं नाही ठावे. हाका मारी त्याच्या नावे 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 हाका मारी त्याच्या नावे. साध्या बायकोला नावानं हाका मारता येते. देवाला मारता येतं नाही. देव देव म्हणून व्यर्थ का फिरते. निज देव नेनची मळी कोण. देवा नाही हात देवा नाही पाय देवा नाही नाव कुठे काही ज्ञानाचे काम नाही. म्हणून जीवनामध्ये काय बाप जर तो भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर त्या नामाचे आहे गुण. जीवातलं आणि शिवातलं अंतर कमी करण्याचं साधन नाम. जीवातलं आणि शिवातलं जर अंतर कमी करायचं असेल तर त्याचं साधन नाम आहे. या नामाची ती गुण. या नामाचे
आणि शिव याच्यामधलं साधन नाम जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित जर देव काढायचा असेल त्याची गुण आहे नाताच्या घराची उलटीचा खून पाण्याला मोठी नगरीचा नाताच्या घरची गुन्हे म्हणजे काय त्या देवाला ओळखायची खुणी तसा देव ओळखला जाऊ शकत नाही देव आता काय हातापाया टांगण्याचा यायला रिकामा नाही तो कावा येतो हातापाया टांगण्याचा यदा यदा येतो शेतावा येतो आज पाप वाढायचं राहील आज पाप पाहिजे तसं नाहीये आता तरी डोळ्याला पाहिला जाई ना पण आज लय वाढणार हो आणि बघा म्हणून पथ्य नाम विठोबाची ते नाम वाचेनं सांगितलं पण कोणती वाचा सांगितली वैखरी वाणी नाही चालून घेतली वैखरीच्या पुढं 3 वाण्या आहेत वैखरी मध्यमा परा आणि पश्चंती मग 3 वाण्याचं काय आली वाचन जर घ्यायचंय ठीक आहे तुम्ही वाचन म्हणा वैखरी वाणीला म्हणता म्हणता जर पॅरलेसचा अटॅक आला येऊ नये कोणाला आला तोड वाकड झालं तर म्हणता येईल का म्हणता येईल का नाही मराठ्या टायमाला आधी आधी जाती वाचा मग जातो प्राण बरोबर ना मग भजन गायन करायचं वाचेचं काम केलं नाही वाचा बोले बोबड तिथं वाचा सुद्धा बोबडी होते येते का त्याला आई आई बाबो आता गचरा आहे आता कोण आहे बाबा करून आला आता म्हणलं देवाचं नाव काय येत नाही त्याला तू काही यावर फेरा मायबाप तुम्ही आम्ही शेवटच्या जन्माला आहे बरं आता जर तुम्हाला 84 चालू करायचे असेल ना तर खुशाल करा आमचं काय जायचंय ये जरी ना ऐकाल मग दुसरा येईल ये जरी गर्दी काही नको तिच्या कमीच असावा सिएनीला एकच होत पण 100 गाड गिळीत आहे आणि गाडी नीला 100 होती पण वजेच वाटत लागते मरूस तर वजेच वाहत आहे आणि एवढं करून नाश्ता करतो विठोबा रखुमाई Oh,
घरी काळाचे निपिता वारिल पथ्यनाम विठोबाचे वाचे अनेक नसेवी यथांश काय तुम्ही चरणाचा भावार्थ तुमच्याबरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला. जी वाचा आहे मायबाप जे बाबाजी चैतन्यानं जे भजन तुकोबारायला दिलं ते अनिर्वाच्यवाणीचं भजन आणि वाणीचं धरून बसलं नाही ना. आपण सामान्य माणसाने विचार करा ना, ज्यावेळेस देहामधून सगळ्या गोष्टी निघून जातात, घरघर लागते, प्राण फक्त कंठामध्ये राहतो, अशा वेळेमध्ये काही करता येतं का त्याला? डोळ्याचे घासर होईल, कानपूर लाईन जायला दोनच क्रिया चालू राहते, फक्त दोनच, एक नागपुड्या आणि एक तोडवा शेवट. कानाची चापी सुद्धा पडत लोक म्हणजे आता कानाची चापी गेली काही मिनिटात शिट्टी वाजणार, बरोबर? मग आता विचार करायसारखी गोष्ट आहे मायबाप. मग आता मी लई परमार्थ केला, अंतकाळाला यायला पाहिजे ना. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी लांबी पण कळो येईल अंतकाळी. मग माझा केलेल्या परमार्थाचा रिझल्ट तेव्हा यायला पाहिजे. मग येतो का? मग तेव्हा भजन काय ना करायचं? वाणीचं भजन तिथं चालत का? नाही मागणार, नाही चालत, नाही चालत. तिथं भजन वाणीचं नाही चालत. श्वासाचा परिचार, निमिषाचा व्यापार, माझे निज सुख साचार, त्याची घर बांधिले, याला परमार्थ म्हणतात. भजन सद्गुरु जे देतात ना, ते भजन हातापायाचं टाकण्याचं नसतं. हरी स्वादाना भजन करणा गड्या रे, स्वादाना भजन कर हे, स्वादाना भजन करणा गड्या रे, स्वादाना भजन कर हे, स्वादाना भजन आदपादपणे उलट प्राणाचा तेथे या मनाचा निर्धार होते. कोणा सांगायचे? कोणा सांगायचे? याला परंपरा, शुद्ध परंपरा जीवनात यावं लागते, त्यावेळेस जीवनामध्ये उद्धार होतो. नाही तर जर परंपरा शुद्ध नाही आली, जो मुकाला श्वासाला तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला. हो श्वासाला तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला.
याचा अर्थ होतो होणे. काय व्हायचं? महाराज व्हायचं. काय व्हायचं? जे व्हायचंय ना त्याचा रोग जातो. होणे म्हणजे वासना. होणे म्हणजे वासना. आणि वासना ज्याची बघा ना, मराच्या टायमाला सुटणारा श्वास ज्या दिशेला जातो त्या दिशेला धडका लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, लागे वासनेच्या संगे. बबरुगायचे जाय आणि काय शिल्लकी. तुमच्या आमच्या जीवनामध्ये किती दुःख असेल, जर या सगळ्या दुःखाची वाट लावायची असेल, बघा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची जर प्राप्ती करायची असेल मायबाप, तर त्या प्रभूचं नामस्मरण तुमच्या आमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. ज्यावेळेस पोरीच नल ना तुम्ही आम्ही 33 कोटीला तुम्ही आणि आकाराला बघा ना. यज्ञमुळे टाकिले यागी देव पिथे झाले प्रतिमा लिंगी. नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. जव आकार उकडा एक देखती तव हा देव येणे भावे वळती. बिघडली आटा किती नाही म्हणून. ही गोष्ट आपल्याला करता शुद्ध सद्गुरूची परंपरा यावं लागते. आणि शुद्ध सद्गुरूकडून परंपरा आली ती गोष्ट हाताना करायची नाही, ती गोष्ट पायाना करायची नाही, वैखरी तिथं चालत नाही. असं अनिर्वाच्य जीवानीचं भजन सद्गुरूंना देतात. आणि ते भजन आपल्या जीवनात केलं आता नाही निघाली त्या जीवाला येणं नाही का जाणं नाही. बघा ना, ज्ञानदेवा म्हणे हरी जपा करणे तुटेल धरणे प्रपंच. पण हरी जपण्याचं रीत पाहिजे ना, तर धरणे तुटल. बरोबर आहे नाही? मागील या जन्मा गावा झाला मुक्त, योज वाटीने लावला ना तर गाव मुक्त होईल. मुक्त नाही व्हायचा, मुक्ती भेटल, मुक्ती नाही भेटायची. म्हणून जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा. ते वर्म भगवंताला सांगा, अंतःकरणापासून सांगा, प्रभू माझ्यावर अशी कृपा कर. मला जे साधू संतांनी केलं, ज्याच्यामुळं साधू संतांचा उद्धार झाला, ती जी ओरिजिनल परंपरा आहे मायबाप ती माझ्या जीवनामध्ये येऊ दे. त्यावेळेस तुमचा आमचा उद्धार होईल. अन्यथा जन्माला येऊन सुद्धा पुन्हा 84ला जावं लागेल. इतकी सोपी पद्धत आहे. तुका म्हणजे सोपी आहे सर्व. पण पुढं काय शहा नाटवली 150 नाटालं. एक नाम हरिद्वैत नाम जरी अद्वैत पुसरी सगळेच झाले. विरळात सांगितलं ना सगळे झाले. म्हणून ते जीवजंतुशी 3 ठिकाणी झालेला हरिपाठामध्ये. म्हणून तुमच्या आमचं भाग्य चांगलं आहे. तिला तुमच्या गावाला कीर्तन तरी हे शब्द तुम्हाला ऐकायला भेटू राहिले ना, हे तुमचं भाग्य समजेल. हा, कारण हे तुम्हाला आजपर्यंतच्या काळात कोणाच सांगितलं आणि सांगणार सुद्धा नाही. हा, सांगणार नाही, सांगूच शकत नाही. म्हातारपणाला पोरग होऊ द्या आणि ते असं रोडाला खेळायला जाऊ द्या. आमच्या विजयबाजार सारखं घर असलं रोडवर म्हातारपणाला पोरग झालं कधी तीनदा वाट्याच्या खाली जातं. आतीबाई दळण करीत राहते मध्ये, ती म्हणजे मेल्या सावलीत मर. इकडे देवळाकडे सावली, तिकडं मर. ते मरत का सावलीत मर म्हणजे इथे येऊन फाशी घे का? आता ते यंगरट राहते. एक तर म्हातारपणा होईल राहतं. देवाने दिलं तर दिलं, झाडाचं नाही दिलं. मग ते इतकं यंगरट राहतं का ते विचारतच होईल. पण शेजारी चुलती राहते, त्याची चुलती राहते शेजारी. गेला असायची त्याला कारण तिनं त्याच्याकरता हातपाय खोडेल. जिना हातपाय खोडेले का तिलाच कळकळ राहते. आमच्या सद्गुरूला आमच्याकरता हातपाय खोडेले म्हणून आमच्या सद्गुरूला दया येते. अरे समाजाला सोन्यासारखा समाज आहे. सांगा समाज करीन नाही तर तिकडच मरी.
पण समाजाला सांगायचं काम आमचं आहे. पण आम्ही तारखेवर लागेल, आम्हाला मोठ्यापणाचा रोग गो व्हायची आहो. पुन्हा पाटलानं आम्हाला विजू पाटलानं तारीख द्यायला पाहिजे पुढे वर्षी. आम्ही तारखेवर लागेल ना. आम्हाला तुम्ही उद्या महाराजाच्या आज मला घेणं कोणाला आहे. पण समजून घ्या, माणसाच्या जन्माला आलो ना, याच्यानंतर माणसाचा जन्म नाही लिहून देतो. सगळं जरी पाठ असलं त्याच्या सगळं. मी दुपारी प्रवचनात दृष्टांत दिलता चांगले महाराजाचा. चांगले महाराजजवळ काय माहिती होतं का? 4 वेद पाठ होते, 6 शास्त्र पाठ होते. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 64 कला, 16 विद्या, या सगळ्या ज्याच्या ब्रह्म आणि माया ज्याला पाळती घालेली होती ते चांगले महाराज होते. तरी मी मुक्ताईनं गैरहजर केलं, गैरहजर ठेवलं का? उद्धाराचं वर्म वेगळं आहे आणि उद्धाराचं वर्म तुमच्या जीवनात यावा आणि ते आल्यानंतरचा परिणाम तुकोबर आरोग्याच्या शेवटच्या जगात पत्यनाम विठोबाचे अनेक भाचे नसेवे
येतामध्ये येतावकाश जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा भंगाचा आपण विचार करण्याचा वेळेच्या आत विचार केला. बोलता बोलता भावनेच्या ओघामध्ये काही चुकीचं वाटलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, प्रकृतीचा दोष आहे. पण जे सत्य आहे ते साधू संतांचं आहे. माहिती तुम्ही जरा थोडं खासून बघा, शास्त्राचा खोल अभ्यास करा. अभ्यासावरी गहन पारणामध्ये ज्ञान, त्याला तुम्ही गहन अशा प्रकारचा विचार करा. बुद्धी प्रामाण्यातून जागृतीचा विचार करा. जीवनामध्ये आजही ज्ञानवाद तुकोबाराय गेलेले नाही. आजही ज्ञानवाद आहेच. फक्त तुमची श्रद्धा आणि भाव तितका लागेल. देव आपल्या समोर आला ते ओळखू शकतो का? कारण आपल्याला ती दृष्टी नाही. ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळले. ती ज्ञान दृष्टी देण्याचं काम सद्गुरुनाथ करतात. बरोबर. भवरोगात ऐसे जाय अनेक काय शिल्लके, तुका म्हणे नोहे बाधा अनेक गदावतांचे. कशाचीच बाधा त्या जीवाला नसते. तो जीव शिवरूप झालेला असतो. एवढं सोपं साधन असतं का जीवाला, अरे माझ्या जनाबाईला गवऱ्या थापता थापता जनाबाईच्या, काय विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या बसेल गवऱ्या माणसाचे ना, यायला बोलता नाही यायचं. विठ्ठल बाईच्या कवी जाऊ द्या, मला एवढा वेळ नाही. कबीरदास आले पाहिलं विठ्ठल विठ्ठल बोलत होते. या अजून बोलावं लागत नाही. विठ्ठल राम कृष्ण हरी यशवा माधवा. आता या चंद्रभागेपासून पाठ महाद्वारापर्यंत ते बसेल काही, त्याला माय बाप्पा पांढरा काही का त्याला काय विमान आले नाही. माय बाप ते वर्म गुही असल्यामुळं ते शास्त्रामध्ये गज उघडे पकडलं का. आता शास्त्र वाचून लग्न होईल का? बोलावा विठ्ठल ठीक आहे, बोलता येईल. पहावा विठ्ठल पाहता येईल. पुढे काय करावा विठ्ठल काय करायचं, करायसाठी काय करता, पोरगी पाहिली. बरोबर आहे ना. पोलीस न बोलला संसार होईल. काय करावं लागत, त्याला तारीख करावं लागते, लग्न करावं लागत, तेव्हा संसार होतो ना. पाहून होईल का? नाही होत नाही. जर संसार होत नाही तर परमार्थ होईल का? मायबाप शास्त्राची भाषा संतांची परिभाषा कळायला मायबापाची लेवल लागते. तुम्ही आम्ही वाच्यार्थ घेतो, वाच्यार्थ घेऊन नाही चालला त्या गोष्टीला. लक्षार्थ तत्वार्थ घ्यावा लागत असतो आणि त्या तत्वाला जीवन जगावं लागतं. तत्वगीतेची वरी पतवणी स्वतःला हिरी गीता होऊन ही गोष्ट म्हणून जातो. म्हणून याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. मायबाप चुकला, मायबाप करा, माफ करा. जे बरोबर आहे ते साधू संत ज्ञानेश्वर आवर्जून या कीर्तनाला उपस्थित असलेले त्यांची सेवा 4थ्या दिवशी झाली असे हरिभक्त श्री डॉक्टर प्रकाश खंडागळे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्यांचं 2-3 दिवस प्रवचन आहे, ते उद्या पण आहे त्यांचं प्रवचन. तळ असते म्हणून आपल्यापर्यंत येत असतात. प्रत्येक साधू संताला हेच सांगायचं.